न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। वरोडा ते धापेवाडा मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्त्याचे काम अर्धवट, शेतकऱ्यांत नाराजी। राज्यातील शेतकऱ्यांसाठी शेतामध्ये पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी इत्यादी कामांसाठी तसेच शेतीमाल बाजारात पोहोचवण्यासाठी बारमाही शेतरस्ते असणे अत्यंत आवश्यक आहे। शेतीतील कामांसाठी यंत्रसामग्रीचा वापर वाढत असल्यामुळे शेतापर्यंत पोहोचण्यासाठी चांगले रस्ते असणे गरजेचे आहे। वरोडा ते धापेवाडा दरम्यान मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्त्याचे काम मागील 4 ते 5 दिवस अगोदर अर्धवट अवस्थेत असल्याने परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। वरोडा मनोहर ढकोले ते हरिभाऊ रानडे धापेवाडा यांच्या शेतापर्यंत पांदन रस्त्याचे काम सुरू झाल्यानंतर काही अंतरावर माती काम करण्यात आले, मात्र पुढील काम रखडल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणी निर्माण होत आहे। मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ता शेतकऱ्यांच्या सोयीसाठी असताना वरोडा ते धापेवाडा हे काम अर्धवट राहिल्याने शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे। वरोडा मनोहर ढकोळे व हरिभाऊ रानडे धापेवाडा याविषयी सरपंच संगीता वासनिक व शेतकऱ्यांनी आमच्या चॅनलवर बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्ट। हरिभाऊ रानडे धापेवाडा वरोडा मनोहरराव ढकोळे यांच्या शेतापासून ते त्यांच्या शेतापर्यंत असं संपूर्ण बोर्ड लावलाय। काम झालंय फक्त अर्ध्या पाऊण किलोमीटरचं। त्यात पूर्ण काम झालं नाही, तिथे काही अतिक्रमण केलं आहे, काही अतिक्रमण झालं आहे, शेतकऱ्यांनी रस्ता होऊ दिला नाही पूर्ण। आमचं म्हणणं असंच आहे का जसा बोर्ड लावला तसा तो संपूर्ण रस्ता तिथपर्यंत व्हायला पाहिजे। आता अर्धा रस्ता झाला तर आता हे शेतकरी आता पावसाळ्यात फसत जाईल। तर तुम्ही म्हणत आहे की अर्धा रस्ता झाला, तर तो अर्धा रस्ता कुठून आला आहे? सुरुवातीपासून वरोड्याच्या गावापासून मनोहरराव ढकोळे यांच्या घरापासून तर धापेवाडा रानड्याच्या शेतापर्यंत आला आहे का? कन्फर्म आहे? पण काम झालंच नाही, काम फक्त एवढंच झालंय। आमचं म्हणणं एवढंच आहे का जसा बोर्ड लावला तसं संपूर्ण काम व्हायला पाहिजे। तर हे काम सुरू केलं तर किती दिवस झाले याला? आता 5-6 दिवस झाले, 8-10 दिवस झाले ना। तर तुम्हाला हे काम आले तर तुम्हाला काहीच माहिती नाही का याबद्दल? नाही, उद्घाटन झालं, बोर्ड पण लावलं। 4 तारखेला उद्घाटन झालं, आमदार साहेब आले, त्यांनीच उद्घाटन केलं। तर आता आम्हाला असं वाटलं की हे सगळे शेतकरी आता पूर्ण रस्ता बनत आणि सगळे खुश होते। तर आता जे गरीब शेतकरी आहेत त्यांनी बरोबर काही अतिक्रमण नाही, काही नाही, ते म्हणते जिथून घ्यायचं तिथून घ्या। पण काही शेतकरी आहे त्यांचं अजूनही अतिक्रमण हटलेलं नाही। तर तुमचं शेत इथे कुठे आहे? माझी शेती तिकडेच आहे, तिकडे हायवेला त्याची। तर दादा तुमचं नाव काय आहे? माझं हरिचंद शंकरराव टेकाडे। माझं म्हणण्याचा प्रश्न असा आहे का इथं 500 मीटर काम आलेलं आहे। तर आता झालं किती पर्यंत झालाय? 500 मीटर आला आहे, तर आतापर्यंत किती झालेला आहे? आतापर्यंत 500 मीटर काम मधात झालं आहे मातोश्री मधून। आणि जी मनोहर ढकोळे आहे यांच्या शेतापासून जो घरापासून बोर्ड लावला आहे तर हरिभाऊ रानडे हे सरासरी पानं आम्ही 3 किलोमीटर टाकली होती वरोड्यापर्यंत इथल्या स्थानिक शेतकऱ्यांना। त्याच्यामुळं मग कसं झालं का काही मातोश्रीचं पिल्लू म्हणजे मधात 500 मीटरचा फंड आला, तर काही वेगळा कोणता फंड आला, तर हे बळीराजा फंड आला। तर याच्यामध्ये हे कसं सरासरी पानं फंड म्हणजे उर्वरित 300 ते 400 मीटर बाकी आहे। सरपंच म्हणून तुम्ही कोणती भूमिका बजावणार या पांदन रस्त्याविषयी? माझं काही म्हणणं नाही, फक्त जेवढं इस्टिमेट आहे इस्टिमेटनुसार हा पांदन रस्ता झालेला पाहिजे। आणि जे अतिक्रमण केलेल्या शेतकऱ्यांनी, ज्यांचं अतिक्रमण आहे ते सर्वांनी, एकाच नाही, यामध्ये राजकारण असायला नको। एका शेतकऱ्यांनी काढलं जिथपर्यंत पांदन जात आहे तिथपर्यंत सर्व शेतकऱ्यांनी आपापलं अतिक्रमण काढून द्यायला पाहिजे आणि पांदन सुरळीत व्हायला पाहिजे। माझं एवढंच म्हणणं आहे की जे लोकेशन आहे मनोहर ढकोळे ते रानडे यांच्या शेतापर्यंत जे लोकेशन आहे त्या लोकेशनमध्ये पांदन झाले पाहिजे आणि इस्टिमेटनुसारच हे पांदन व्हायला पाहिजे, यामध्ये राजकारण असायला नको। याविषयी तुम्ही जिल्हा परिषदला वगैरे काही निवेदन वगैरे देणार आहात का? निवेदन वगैरे काही दिले नाही। आम्ही तहसीलदार साहेबांसोबत संपर्क केलाय, पटवाडी मॅडमसोबत संपर्क केलेला आहे। त्यांनी म्हटलं की आम्ही 200 मीटर पर्यंतच पांदन आहे आमची आणि जेवढी 200 मीटरच आलेले आहेत आम्ही 200 मीटरच करून देऊ वाढीव। तहसीलदार साहेबांनी म्हटलं की वाढीव 200 मीटर करून देऊ आम्ही, परंतु पटवाडी एक म्हणते आणि तहसीलदार साहेब वेगळी म्हणते, यामध्ये तफावत आहे। त्यामुळे आम्हाला हे कळत नाही की नेमकी पांदन किती करणार आहे, नेमकी पांदन किती आलेले आहे। काही लोकांनी म्हटलं तर जे ठेकेदार आहे ज्यांनी पांदन घेतलेले आहे त्यांनी सांगितलं शेतकऱ्याला नाही आमची इथपर्यंत पांदन आहे, याच्यानंतर आम्ही करणार नाही, कारण आम्हाला पैसे एवढेच मिळालेले, बाकी पांदनचे पैसे काही मिळालेले नाही। त्यामुळे द्विधा मनस्थित झाली आहे की पांदन होणार आहे की नाही होणार आहे, अशी मनस्थित झाली आहे। त्यामुळे ही पांदन करून देणार आहे की इथेच थांबणार आहे, हा प्रश्न जो शेतकऱ्यांचा, हा प्रश्न आम्हाला, या प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळायला पाहिजे, शेतकऱ्यांचं समाधान व्हायला पाहिजे। तुमची जी हे भूमिका तफावत या पांदन रस्त्याविषयी, तर हे तफावत आता शासन दरबारी कशा प्रकारे मांडणार?
जर नाही मिळाली तर आम्ही ते शेतकऱ्यांना नाही मिळून देणार. इथे जर आम्हाला नाही मिळालं आम्ही सीओ साहेबाकडे जाऊ, कलेक्टर साहेबाकडे जाऊ, जिथे जायचं तिथे जाऊ आम्ही. पण तो हा जोपर्यंत आम्हाला शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आमचा लढा कायम राहणार आहे आणि शेतकऱ्यांना निश्चितच न्याय मिळेल अशी सुद्धा मी गावकऱ्यांना किंवा शेतकऱ्यांना हमी देते की मी निश्चितच त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण ही पांधन म्हणजे शेतकऱ्यांसाठी अत्यंत आवश्यक आहे. या चिखलामध्ये पायी चालणं सुद्धा मुश्किल आहे. तर शेतकरी जेव्हा आपल्या शेतातला माल बाजारपेठेपर्यंत नेणार किंवा घरपर्यंत नेणार कसा नेणार हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. म्हणून ही पांधन होणे सुद्धा शेतकऱ्यांच्या दृष्टीने खूप फार मोठी गरजेची समस्या आहे, गरजेची आहे आणि ही पांधन व्हायलाच पाहिजे. धन्यवाद.